नमस्कार सगळ्याला. रात्रभराचं जागरण करून शिना बघा शेवटी मिशन आपल्याला भेटले. मिशन तेव्हा तिकडं आली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे होल. तर पाणी काल पण बघित होतं पण आता अजून बघायला लागले. तर काय बोलताय का नाही? काय बोलू मशीन पशी रातभर रात गेली. रात आपुट यांची आम्ही रातभर वाट बुकिंग बघतो. केली. त्यांनी सांगितलं होतं आधी 8 वाजता देतो म्हणून. परत सांगितलं 12 वाजता येते. 12 वाजता येते म्हणल्यावर 12 वाजल्यापासून मशीन पशी आहे. ती मशीन संध्या जाता रानात आलो घरी मशीन संग. तर तिकडे आता चालू आहे. आणि मेन म्हणजे आता आपल्याला जे काय चांगलं काम करायचं आहे ते आपल्या स्वामींना घेऊनच करायचं आहे. त्यामुळं जिथं आपलं स्वामी तिथं सगळे कुठलीच अडचण येणार नाही. हां इकडे त्यांचं काम चालू आहे पाणी बघायचं. आणि आपले जवळचेच पाहुणे आहेत बरं का. आपल्याकरता त्यांनी बी भरपूर कष्ट घेतले. रात्री मशीन यायची म्हणल्यावर त्यांना रात्रीच बोलवून घेतलंय. रातच्यापासून ते आपल्या संग आपल्या घरी आहेत. सगळी जायती बा सगळे आले. सगळ्याला आतुरते आपल्या रानात बोर पडाव पाणी लागाव. आणि मेन म्हणजे आपलं महादनाना पण रात्रभर आपल्यापाशी इथं झोपला नाही तर झोप सुद्धा नाही तर बांधाला बांध आहे. आपली वडीलधारी माणसं नाही ती म्हणून पप्पा महादनाना सगळी आपल्या संघ आहे ती. अजून काय पाहिजे भाऊजी? सांगा ज्योती भाऊजी बोललेलं हेच माणसं लागते ते होत. कसं आहे जाता खुश आहे का नाही आज? मुंडे हलते मान कुठे हलते रातभर ज्योती पण झोपली नाही. काय ते ये म्हणून 4दा उठून बघायचं मशीन आली का नाही आली का नाही. आता आली की मिशन तेव्हा बघा मिशन आली. पाणी बघायला. आणि इकडे हे याला म्हणलं होतं स्वामींची मूर्ती घेऊन ये. कारण कसं आहे जिथं स्वामी असतील तिथं अशक्य गोष्ट ही शक्य होती. त्यामुळे तिला म्हणलं होतं येताना आज आणि तुम्हाला चेहऱ्यावरून सगळ्याचे वाटतंय कोण रातभर झोपलं नाही. कोण सुद्धा नाही सारखं वाट बघतोय. सगळ्याची तोंड तुम्हाला कशी झाली ती दिसते ती. पाहण्यात बसतो. खोटं वाटलं तर महादनाला विचारा. महादनाला तर आम्ही जरा अंग तर टाकलं पण महादनानं कसलंच अंग टाकलं नाही. पप्पानी कसलंच नाही. परत आपल्या पाहुण्यांनी पण कसलं नाही. रातभर बोलत बसली का पाहण्यात बसली. आता मिशन येते मी म्हणायची आलीच मिशन तंबा आलीच मिशन दिवस उगवायला आली. काय माहिती स्वामींच्या मनात होतं आज गुरुवारचंच आपल्या रानात मिशन यायची. गुरुवारचंच पाणी आपल्या रानात निघायचं. आता फक्त एकच इच्छा आहे निर्मळ मनानं स्वामीने आपल्या जसं पहिल्यापासून महाग आहे तसं आता पण महाग राहून ना ह्या करत त्याकडे आपलं सोनं पिका. दुसरी काय अपेक्षा नाही. आपल्या कष्टाला बळ द्यावं स्वामीने. तर आपला पॉईंट झाला बघा ही फिक्स फायनल. तर आता करायची आहे पूजा. काल पण आपण केली होती. कालच्या ठिकाणीच आपला पॉईंट आहे का? आहे ते थोडी जागा चेंज आहे पण आहे त्याच ठिकाणी. हां थोडी कारण ती दिसते ना. नाही तिने परत चेक करतो. असू द्या काय अडचण नाही. तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या विश्वासावरून तुम्ही जे पाणी दुसऱ्याला दाखवलं ते व्हिडिओ बघून मिशन लागेल तर मिशन आता लावायचं वरनं ते ओंकार कळ पाणी घेऊन या जातं. आणलंय
थोड़ा आगे लेके हल्का सा कि इधर दबाना, इसका आगे लेके इधर दबाना नहीं है। तर इकडे चालू आहे बघा, जिथं आपण हे नारळ ठेवलाय बरोबर तिथं होल लागला पाहिजे, वाकडा तिकडा नाही झाला पाहिजे. बताना नहीं बोल बोल मशीन त्यांना व्यवस्थित लावायला हो. बोल बस बस सीधा सीधा अंदर सीधा सीधा म्हणजे सरळ येऊ द्या म्हणतात, त्यांची भाषा आपल्याला काही कळत नाही. सीधा करो और सीधा करो जानिए हो वाटलं नव्हतं आपल्याच्यानं हे काम होईल, पण पप्पाच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, मामाच्या आशीर्वादानं आणि ह्यांच्या आशीर्वादानं चालू झालं. अचानक घडले त्या निवेदन करून हे काय सुद्धा ना, अचानक सगळं ठरलंय. आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही आज होल घेणार, आम्हाला माहित सुद्धा नव्हतं. का माहित होतं? काय सुद्धा माहिती नव्हतं की आज आम्ही होल घेणार. अचानक सगळ्या घटना घडून आले ते, आणि ही पण झाले ते कालच्यापासून, म्हणजे 24 तासात सगळं घडून आलंय. 24 तास आणि ज्या वेळेस तू आणि तुझा पप्पा मागं लागला होता त्यावेळेस तुला काय म्हणलं होतं, जवळ भांडवल नाही, नाव काढू नका, ज्या त्या वेळेस बघाय. पण वेळ बी आली, काळ बी आला आणि सगळंच होऊन गेलं. वेळ आली, काळ आला, मेन आपलं पाहुणं आपल्या हाकेला धावून आलं. त्यामुळे हे काय असेल ते घडलं. पाहुणं आपलं आलं नसतं तर आपलं ही झालं नसतं. मेन काय श्रेय जातंय ते आपल्या फाउंडेशनला जातंय सगळं. तर पाहुण्याचा एक वेळ पत्ता, मोबाईल नंबर, त्यांचं नाव तुम्ही त्यांच्या तोंड नाही का? तर मी राहणार अकोरा वासूद इथून आहे दाखवतो, एक कला आहे, कलेच्या जरा बाहेर. वासुदा अकोल्याचं आहे इथं, पण आपल्या पाहुण्याचं नाव आहे संजय कोळी, आणि तिथं भाऊ का नाना म्हणून ओळखते, नाना म्हणून तिथल्या परिसरात ही फेमस आहेत. आणि आज तागाय त्यांनी जेवढं बोर दाखवलेत एकही बोर फेल गेला नाही. कोणताच बोर होल म्हणजे फेल गेलेला नाही त्यांचा. त्यामुळं निर्णय पक्का घेतला आणि चला म्हणलं, धाडीच केल्याशिवाय पण कुठलं होत नाही, निर्णय घेतल्याशिवाय पण कुठलं होत कसं नाही. असतं, प्रत्येक माणसाला देव प्रत्येक वरदान किंवा एखादा ताकद देत नसतं. तसं ह्यांना एक जी देवानं देणगी दिली त्याचं ते सोनं करून देतात. बरोबर आहे. सोनंच आहे घेऊ, दुसरं काय आता, सोनंच आहे घे, सोनंच आहे. कारण एखाद्या शेतीत पाणी नसेल त्याला पाणी दाखवून द्यायचं, आणि त्यांचं बरं आपल्याला आशा आहे, जसं आपल्याला वाटते काय तर व्हावं, तसं ती पण लांब ना आलेली असते ती. आता एक आपण पै पावण्याचा संबंध आहे तर म्हणून सोडून द्या, पण दुसऱ्या ठिकाणला जरी असलं तरी प्रत्येकाला काय ना काय असावंच वाटतं माणसाला, असं आहे. तर आपण बघूया आता मिशन लावूया काय होतंय काय नाही. तर खाली नारळ आहे, बरोबर त्याच्यावर बीट ठेवलंय बघा, काही चुकीचं होणे म्हणून.